सोळंकी. इनसाइड आउटचा फटका तर खूप सुंदर सजवला जातोय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडू येऊन विसारतोय. बॅटर आहे अँगल समोरून आत येणारा क्षेत्ररक्षण सज्ज आहे. मिड ऑफ आहे, एक कव्हर आहे, एक कव्हर पॉइंट, एक बॅकवर्ड पॉइंट, एक उकार. यावेळी लॉंग ऑन आणि मिड ऑन या दोन खेळाडूंच्या मधोमध खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतोय, पण पहिल्या टप्प्यानंतर चेंडू विश्रांती घेतोय क्रिकॉन चौकारासाठी. 4 गड्यांच्या मोबदल्यात बाद झालेले गडी ही एकमेव चिंतेची बाब. मयूर करांडेचा हा सुंदर क्रिकॉन चौकार. फटका तर खूप सुंदर सजवला जातोय. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक या चेंडूकडे फक्त पाहत राहतोय, कारण चेंडूचा प्रवास सीमारेषा पार, अगदी गुलीगत षटकार, डायरेक्ट चंद्रार, क्रिकॉन सिक्सर. आपल्याला संघाला सावरतायत. चौकार षटकारांची आतषबाजी मैदानात आपल्याला बघायला मिळते. खेळ समाप्त होतोय मैदानात. दुसऱ्या षटकाच्या या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मयूर करांडे 4 ही धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मिनी हेलिकॉप्टर लॉंगऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि या 2 हातातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन विसावतोय क्रिकॉन चौकारासाठी. खेळाडू यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच योगेश कडून अशी चूक होणं ही खूप महाकठीण गोष्ट. कदाचित समोरची लाईट थेट योगेशच्या डोळ्यावर कव्हर करावं लागेल आपल्या संघासाठी. हेलिकॉप्टर मिडॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून हाय हॅलो टाटा गुड बाय करत चेंडू हरकत करतोय. टप्पा पडल्यानंतर अनिवन बाउन्स पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, पोझिशन मध्ये होता खेळाडू, उजव्या बाजूला जावं की डाव्या बाजूला जावं